Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh. Murad Udyawar this side from Bhatkal, Karnataka. Hope you all are doing great. So आज व्हिडिओ करूचो मकसद हो बल्लान UPSC 2026ची जे कोणतो आमच्यो नोटिफिकेशन ड्रॉप जाता का चेंजेस जातली का एलिजिबिलिटी जातली ती फावसी जानेवारी 14 2026 ड्रॉप जाते अशें हेजे भितर का चेंजेस अशे आनी एक का चेंज जाला चीजो आणि बीजे का काय एडिशन असे का पलटे वाडे में येता मैं तेजे ऊपर का स्टडी करतो तो करूच्या सबब सो आय थॉट की आमची गावी माणसा सबब को जराशी गावी चळवा सबब हेल्प जावं शकता दोज हू वॉन्ट टू अपियर 2026 UPSC सवच व्हिडिओ पला आणि जे कोणते दुसरे को नॉर्मल को चळवे वाटे स्टुडंट वाटे ही व्हिडिओ को खास करून तुम्ही ती आपली मी पेरेंट्स करे बोलता चळवा दाखडा बुक आणि पेन घेऊन बेस बला एटलीस्ट दे विल गेट आयडिया की IAS आणि IPS बला चीज का ठीक आहे बला मी इन डिटेल येता जराशी बलते वाटे आणि जे आणि मी एक रोड मॅप देते वाटे स्पेशली फॉर आ भटकली पीपल स्पेशली फॉर आ भटकली स्टुडंट्स ही चीज आम्ही रोड मॅप बल्ला जे कितना तुम्ही लाखान रुपये फीस भरून करून जॉईन करता ते को अकॅडमी तिंगा तेत्ता रोड मॅप देवन वचचे का पडूकास केटले टायमलाइन भितर ती सब्जेक्ट क्लियर जावकास ही सर चीजो राहता मी तुमचे सबब फ्री ऑफ कॉस्ट भितर सांगते वाटे ही चीजो मी पहिला सांगतलो IAS चीज का UPSC बल्लान का केटले स्टेप्स भितर राहतले सेकंड सांगतलो हेजे सबब येता करंट चेंजेस का जाला हा कोणती चीजा पर फोकस करूकास कोणती चीजा पर टाइम वेस्ट करू नये थर्ड सांगतलो हेजे भितर केटली पेपर्स आता एटलीस्ट केटले पेपर्स राहता हर स्टेप भितर आणि केटले मार्क्साचे पेपर्स रावचे क्वालिफाईंग पेपर्स बल्लान का ही सवत चीजो कवर जातली हेचे सो बिफोर वी स्टार्ट लेट मी टेल यू अबाउट दिस थिंग कि एज आई टोल्ड कि जनवरी 24 फॉर्म से मतलब जनवरी 24 हे जो काउंटडाउन बिगिन शुरू काउंटडाउन जाला का शुरू वो करेक्ट टाइम रहता है जो इतना नोटिफिकेशन ड्रॉप जातलो का चेंजेस अशे एलिजिबिलिटी का स्पेशली तेजे सबब सो हो करेक्ट टाइम असलो जे कोणी UPSC अपियर करू चाहता ही वो बराबर टाइम तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करूच्या सबब जे कोणी चलवे ग्रॅज्युएशन भितर डिग्री फायनल इयर भितर वाटे अगर शी अपियर करू चाहता यू कॅन गो फॉर इट नातल्यान जे कोणाची कंप्लीट जाला ग्रॅज्युएशन ही चीज करू शकता तुम्ही सो वॉट इज बेसिकली IAS म्हणून आम्ही भल्ले ऐकता IAS आणि IPS मी एक टायमार तुका हेजे इन्फ्लुएन्स करते वाटे पल्लो गावा भितर को आमचे IAS ऑफिसर धक्कन येतले IPS ऑफिसर धक्कन येतले भल्ली जाणे काम जाते असे काका सर भलून करून भल्ले मगर अजून सर एक IAS आहे एक IAS IPS सोडा एक ऑफिसर नाही आमच्या गावा भितर बीजे का बोलू मी तुमका हेजे भितर काय जाते नाही माका मी कोशिश केलो होतो येऊन करून अकॅडमी वगैरे घातलो तुम्ही मगर म्हाका जराशी चीज झाली की काय तेटलो ड्रॉप हे करूचा तर तेटलो सपोर्ट काय तो मिळेल नाही सपोर्ट इन द सेन्स IAS घेता को माणूस फ्री भितर जाऊ शके नाही फ्री भितर जे कोणी माणसे IAS झाला हा तो कोणते पोझिशन पर बेसून वाटे म्हाका दाखला भल्ली रॅर रावकाल भल्ली रॅर कोणाचे सपोर्टचे बिना जा नाही IAS सबब किका बोलला तुमका स्टडी मटेरियल रुपये लागता तुमका कोण पर्सनल गाईड करतात तेजी तो आपलो टाइम देता वाटे तेजे सबब रुपये लागता आणि हे सवच झाला मग को जे कितले इंटरव्यूज तुम्ही अपियर करता पेपर्स हे ते फीस भल्लीच चीजो राहता हेजे भितर इम्पॉर्टन्स सिर्फ रुपये न्हय तुमचो डेडिकेशन हाउ इगरली यू वॉन्ट टू बिकम एन IAS और IPS ऑफिसर सो हेजे बारा ते कलूकास की IAS IPS भल्लान का ही चीजे का बनवून करून तेत्ताच आमचे चळवे वळखू शकतले की ओके हेजे सब हे केला नेटवर्कलो फायदा असे सो ते करतले म्हणून सो मी बेसिकली तुमका एक्झाम्पल सांगता बिफोर वी स्टार्ट विथ रोड मॅप चीजो सांगता की IAS आणि IPS बल्लान IAS बल्लान इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस बल्लान हो एक इसलो पोझिशन होल्ड करता जे कोणतो सिस्टम चेंज करूची ताकद धरावता जिसे की आम्ही बोलता की दिस इज द मोस्ट प्रेस्टीज अँड एलीट पुलीस फोर्स बोलता आम्ही हेजे सबब हेजे भितर तुम्ही रुपयेच्यो तुमका कमी जाऊ शके नाही फायनान्शियली को गुड तुमचो स्टे वगैरे तुमका एक एक तुमचे जिले जे कितले जिले मॅनेज करता एक IAS ऑफिसर एक हेजे भितर तेंका हर हेजे भितर न्हय 3 to 4 मिनिमम वॉट आय हॅव सीन इन माय फ्रेंड सर्कल तेंका व्हडले जबरदस्त शाही घर धरून करूंक वता विले बंगलोज की का तो गव्हर्मेंट सबब सर्व करते वाटे आपली जिंदगी तेंचे सबब आमचे नेशन सबब आमचे सर्व करते वाटे सो तेंका ड्रायव्हर तुवून लागले घरा भितर कूक तो येऊन येनातून राहो कूक करून खाणे रेडी राहता
आणि सिक्युरिटी आम्ही पडला जे कोणते एजंट गाडयान एस्कॉर्ट करून एक ऑफिसरा व्हरता. वी हॅव सीन दॅट. सो ही इज अ लक्झरी एक चीज झाली. बट लक्झरी कम्स विथ पॉवर अँड पॉवर कम्स विथ डेडिकेशन अँड एज्युकेशन. तुम्ही ते जे लायक वाटे एज्युकेशन घेतला तुम्ही त्याताकच ही चीज तुमकां मिळू शकता. तुमचो लायफस्टायल अगर तुम्ही हे कैले बोला जिंदगी तुमची सगळी चेंज जाता. दीन दुनिया दोन्ही सरी घेऊन करून वचूकात बोला आमचे कुरानाबद्दल बरोवन अशें आमचे सहाबी बल्ला. आपली सेहत निक्की धरवा, पढ़ाई करा, दीन सरी राहा. जिंदगी भितर का ते पॉसिबल चीज का ते इम्पॉसिबल चीज आहे काही नाही. हर एक चीज करू शकता. सो एक जे कोण तो IPS ऑफिसर IAS ऑफिसर राहता वो सेफ गार्ड लॉ अँड ऑर्डर्स आणि फाईट क्राईम भितर हेजेच राहन आहे. हे सर IPS ऑफिसर ॲक्शन भितर रावचे जराशे ॲक्शन भितर राहतलो हो पोझिशन हो. अगर तुमकां ॲक्शन पसंद आसचे जे कितें आमी सिर्फ मुवीज भितर आमी पुलिसा पळोवचे या कोणते हेजे भितर डेडिकेटेड इसलिसले ऑफिसरे वाटे जे कोणते लाईफ त्यांच्या रियल लाईफ भितर जाल्ले इन्सिडेंट्स तरी खूप इसलिए सर भल्ली सर स्टोरीज आणि त्यांचे उपर रियल लाईफ स्टोरीज को आयली ते. IAS ऑफिसर जे कोण तो राहता हो जे काही पॉलिसीज राहता पॉलिसीज जे काही उलटी असे काही प्रॉब्लेम झाला हे काय शेपअप करता आणि डिस्ट्रिक्ट नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट मॅनेज करता. आज मी आकडचे तुमच्याकडे कोणाकडे बल्ला आणि आमचे सगळे इंडिया केतले डिस्ट्रिक्ट वाटे केतले जिल्हे केतले स्टेट का असे सांगू शकिना तुम्ही. 99% मानशे सांगूशे नाही. बेसिक्स का कशी कळणे जाल्यार म्हणजे IAS का करतले. सो चलो येता आम्ही भल्ली निक्की चीज ही जिंदगी बदलावंक कास फावसाय येता हे January 14, 2026 नोटिफिकेशन येतलो. येता प्रिपरेशन करूचो करेक्ट टायम आसलो. सो मी तुमकां येता रोड मॅप सांगता का ते का करू कस आणि IAS आणि IPS भितरचो एक्झामचो स्ट्रक्चर का हे सवस मे हेजे थ्रू तुमकां घेऊन करूंक वतलो. म्हजे कडेन को टायम नाही भल्ली मे बट येता बेसलो तो हे पळोवचें आसता. सो आय थॉट की व्हिडिओ को सरी करता दोन्ही काम एकच सरी जातले. सो पहिली चीज UPSCचे बारे भितर जराशे एक्झाम पॅटर्नचे बारे सांगता मी तुमकां. ही चीज का UPSC बल्लान एक इसलो एक्झाम युनियन पब्लिक सर्विस कमिशन बोलता आमी हो नॉर्मल ऑर्डिनरी एक्झाम न्ही. ही एक्झाम आमी टफ को बोलचे नाही. टफ बल्लान वर्ड गलत राहतलो. भल्ली जाणी मानचे बोलता की एटलो पढाय बल्लान ती तुमकां एटलो पढाय अशे स्टडी करू कास एटलो ज्यादा को नाही की तुम्ही रट्टा मारतले एटलो कल दाखवतले. तुमकां रट्टा मारूचे नाही वळखून पडतले भल्ली ऑलमोस्ट मी बोलता न्ही तेटलो नाही करू शकता आराम ते. जे का आम्ही हेजे भितर डुबून वटा आमकां कळटा एज्युकेशन हेजे का अशें सब्जेक्ट कशी राहता का राहता आमकां हेजे भितर पळोवंकच पडटा. आमचे चेडवां गायड करचे आसता वी हॅव मल्टिपल आमचे कडेन एम्प्लॉयज असे तेन चेक करता. बीजे को आमी करंट अफेयर्स वगैरे आमी करून देतात आमी किशी काय स्पेसिफिक चूज करून जो की चेडवां इजी जाता चेडवाचो टायम वेस्ट जायना. हेका बोला हेजे भितर टायमच्यो सामान व्हडलो गेम आसलो. पेपर्स राहता टायम उपर पेपर्स फिनिश करूचे भल्ली इम्पॉर्टंट आसले. तुम्ही सव्वस तुम्ही पडून गेला सव्वस सिलेबस कळता तुमकां टायम फिनिश जालो आणि टायमा भितर तुम्ही अगरशे बरोवंक शकलाय एक्झाम क्रॅक जालें. सो लेट अस गो थ्रू दिस की UPSC एक्झाम पडच्यो जराशे हटके जराशे तरीका राहता हेका वळखूकच पडता रट्टा मारना कांय जायना. सो हे 3 पिलर्स असे UPSCचे. फर्स्ट राहता प्रिलिम्स, सेकंड राहता मेन्स, थर्ड राहता पर्सनॅलिटी टेस्ट विच इज नथिंग बट इंटरव्ह्यू. प्रिलिम्स जे कोणते असे हेजे भितर 2 पेपर राहता. एक GS जनरल स्टडीज पर राहता आणि दुसरो राहता CSAT. CSAT भितर भल्ली चणे मार खातात वळखी नाही. CSAT बल्लान येता CSATचे जे काही फुल फॉर्म असे हेका बोलचे सिव्हिल सर्विसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. ॲप्टिट्यूड भितर कंपल्सरी हो का बोलतात की एक क्वालिफाईंग पेपर रावचे हो. हेजे भितर हो भल्ली गेम चेंजर पेपर हो आसलो CSAT. हेजे भितर 33% मिनिमम तुमकां स्कोर करूकच पडटा क्वालिफाय जावच्या सोबत. सो पेपर 1 GS जनरल स्टडीज आसलो 200 मार्क्स आणि दुसरो तुमकां CSAT आसलो 200 मार्क्स च्यो पेपर्स रावचे. सो प्रिलिम्स एक्झाम भितर जाले तो प्रिलिम्स भितर जाले तुमचे स्क्रीनिंग टेस्ट जाले 2 पेपर. सो नेक्स्ट असे मेन्स बल्लान हेजे भितर 9 पेपर्स राहता टोटल जे कोणी तुमकां देवकाच पडटा. 9 पेपर भितर 2 पेपर क्वालिफाईंग पेपर राहता.
एक एनी इंडियन लँग्वेज 300 मार्क्साच्यो रावचे आनी दुसरो राहता इंग्लीश पेपर राहता 300 मार्क्सच्यो रावचे. अपार्ट फ्रॉम दीस हे क्वॉलिफाईंग पेपर्स भल्ली इम्पॉर्टंट असली पेपर्स हे जे मग काउंटेड पेपर्स राहता जे कोण तेजे ते एस्से राहता आनी GS 1 टुकून 4 तक पेपरे राहता. 250 मार्क्साची ही पेपर्स रावचे. हेजे भितर तुम्ही स्कोर करूचे आसा तुम्ही दबोवन घटफाटे स्कोर करू शकता तुम्ही तुमचे पढाये उपर आसले. आणि ऑप्शनल सब्जेक्ट 1 and 2 पेपर्स जाता 250 मार्क्साच्यो. ऑप्शनल हेजे भितर मी एक चीज बोलतलो, ऑप्शनल सब्जेक्ट इसलो चूज करा जे कोणते हेजे भितर तुमकां एक्सपर्टीज आशे. कांय कोण नांव पडले फॉर एक्झाम्पल अगरचे AI घेतले तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट भितर तुमकां AIची तितलो नॉलेज नाही, हो एक पेपर तुमच्यो का बोलता तो पेपर क्लियर करच्या भितर समान व्हडली रुकावट जावंक शकता. फॉर एक्झाम्पल AI मी बोलतो वाटे एक मातशे भल्ली टफ पेपर घेतात जराशे ओवर कॉन्फिडंट दाखवचे आसा क्लियर करू शकी नाही. ऑप्शनल भितर भल्ली सब्जेक्ट घेता इजी एक सब्जेक्ट घेना ऑप्शनल भितर क्रॅक करता तुम्ही आरामात. हेजे भितर फर्स्ट पॉईंट अगरशे तुमकां क्लियर करूकास रँक तुमकां Air 1 Air 2 Air 3 घेनुकाच म्हणून करून मायंड भितर धरूं नाका. एम्बिशन अशे भल्ली निकी चीज आमच्यो इंडियाच्यो को जे कोण तो यंगेस्ट IPS ऑफिसर वाटे तो को काही रँक 1 नाही तो मगर अल्हम्दुलिल्लाह तेजे सगळे इंडिया भर भितर सगळे व्हडले जबरदस्त नाव जाला. शायद तुम्ही आयकूं रायत मिस्टर सफीन हसन गुगल भितर नाव मारता ते काय येता यंगेस्ट IPS ऑफिसर ऑफ इंडिया. तेजो काय हायेस्ट रँक ना तो तेजो तो क्लियर केलो पेपर आणि फर्स्ट अटेम्प्ट भितर केल्लो विच इज अ ग्रेट थिंग. सो ही चीज जाली. आता ही पेपर्स जाले हेजे मग येता लास्ट भितर तुम्ही व्हरला आहा तुमच्यो इंटरव्यू. सपोज वरका तुम्ही की प्रिलिम्स क्लियर केले मेन्सको क्लियर केले येता तुमचे इंटरव्यू भितर का पळोवन येता. इंटरव्यू भितर तुमचे पळता फर्स्ट कम्युनिकेशन योर कॉन्फिडन्स लेवल योर नॉलेज. तुमकां पेपर्स भितर का बरवला तुमकां हर एक चीज पुशी नाही ते तुमकां सिनॅरियोज देता. फॉर एक्झाम्पल लाईफ सिनॅरियो देता की आता आमचे इंडिया भितर फॉर एक्झाम्पल एक कोणतो टॉपिक चलते अशें तेजे भितर अगरचे तूं रावतो जाल्यार हाव यू वूड हॅव हँडल द सिच्युएशन तोशी राहता. अगरचे तुम्ही तेजे बारा कॉन्फिडन्स तरी आराम ते पॉज घेऊन प्रॉपर जापले तेन पलवचे जे भितर तुमचे पर्सनॅलिटी टेस्ट इंटरव्यू बोलता हेका हेजो मेन नाव आसलें पर्सनॅलिटी टेस्ट. हेजे उपर तुमचे भितर पेशन्स केटले अशे जापता कशी ड्रेसिंग सेन्स का अशे माणूस पलव कशी दाखवते वाटे. सो हे सव्वत जाला आमगेर हेजे मार्क्स इवॅल्युएट करून एक सर्टेन तुमच्यो न्हू एक टोटल मेरिट मार्क राहता ते क्रॅक केला तुमकां तेजे हिसबीन तुमकां पोजिशन मिळता. हायेस्ट रँक उपर राहता तुमकां येता IAS राहता IPS राहता IFS तुमकां इंडियन फॉरेस्ट राहता रेव्हेन्यू सर्वीस राहता भल्ली सर्ची आमी कस्टम ऑफिसर्स बोलता हे तुमकां डाऊन लाईन उपर येते वचूच तुमकां हेजे भितर. सो ते हे क्लियर जाले हेजो एक्झामच्यो पॅटर्न का अशे एटली पेपर्स मी नांवां सरी सांगलो तुमकां. सो नाव लेट मी टेल यू हाव एक रोड मॅप देता जे कोणी ही वर्सां अगरशे अपियर करचे प्लॅनिंग करते वाटे दिस इज द करेक्ट टाइम कशी करू शकता आपलो सिस्टमॅटिक एक टाइम टेबल पोर्शन कशी कंप्लीट करू शकता मी तुमकां सांगता. तुमचे कडेन टोटल 130 डेज अशे प्रिलिम्स बरोवचे आसा मग मी तुमकां डेट सांगता मे 24 मे 2026 हेजे भितर प्रिलिम्सच्यो एग्जाम्स जातलो हे वर्सा मे 24 आणि ऑगस्ट 21 राहतलो मेन्सच्यो एग्जाम. सो तुमचे कडेन येता तुकून लागले आज तुकून लागले मेन प्रिलिम्स एग्जाम येता सर 130 डेज अशे हो क्रॅक केला आमगेर तुमकां प्रिलिम्स आनी मेन्स सेकंड जे कोणते जंप राहता हेजे भितर सिर्फ तुमचे कडेन 88 डेज राहतले स्टडी करूचे आसा मग. सो मानशे भल्ली चळणी पॅनिक जाता 130 डेज भितर पडले 88 डेज तुमकां प्रिलिम्स देखून मेन्स भितर खाली 88 डेज भितर आमी एटलो पोर्शन कशी पडटले एकाकच बोलचे ही चिजा सबब गाईड आणि एक कोच रावंकच पडता. ही सावस तुम्ही कशी पढाई एकच आसली. फर्स्ट जे कोणती 2 पेपर सांगलो मी प्रिलिम्स भितरली GS जनरल स्टडीज आणि CSAT तेजे भितर रावचे सिर्फ ऑब्जेक्टिव्ह मार्किंग राहता टाईप राहता ते तुम्ही करू शकता. तुम्ही अगरची प्रॉपर ती सब्जेक्ट वळखून पडला हा मेन्स तुम्ही चुटकी भितर क्लियर करता. प्रिलिम्स टफ राहता मेन्स तितलो टफ राहणार. मेन्स भितर तुमकां बरोवचें राहता जरा सिस्टमॅटिक रायटिंग राहता बट यू कॅन क्लियर दीस. सो मी सांगता तुमकां येता की 130 डेज तुमचे कडेन अशे प्रिलिम्सच्यो एग्जाम सबब. सो तुम्ही आपलो टाइम टेबल मी तुमकां करून दवरला ते इतलो सेट करा. फेज 1 भितर तुम्ही काय करा की जानेवारी तुकून फेब्रुवारी 1 मासा भितर
पॉलिटी, इकॉनॉमी, मॉडर्न हिस्ट्री क्लियर करा. કેટલો પઢું શકતા, કેટલે ગ્રાસ્પ કરું શકતા, એ ચીજો घेना. ही 3 સબ્જેક્ટ ઉપર घेना. फेज 2 मार्च टुकून एप्रिल हेजे भितर तुमकां एनवायरमेंट पडूकास, सायन्स एंड टेक्नॉलॉजी पडूकास, जिओग्राफी, एन्शियंट एंड मेडिवल हिस्ट्री हे सब्जेक्ट क्लियर करा. मार्च टुकून एप्रिल हेजे ऊपर पढ़ाई करा. एप्रिल टुकून मे मॉक टेस्ट, रिविजन, सी सैट प्रैक्टिस, दैट्स इट. एप्रिल टुकून मे जो कोणतो 1 मास रहता सिर्फ रिविजन ऊपर दिया, बीजे वापस पढ़ूचे नहीं, पूरा टेस्ट करूचे. आणि फेज 4 जे कोणतो रहता, फेज 4 बल्ला काही व्हडलो 1 मास को राहणार, 10 दीस को राहणार, 3 दीस रावचे. मे 21 टुकून 23 3 दीस फुल रेस्ट, लाईट रिविजन, 8 आवर्स प्रॉपर स्लीप आणि फोकस. ठीक आहे, माइंड तुम्ही एटलो पडून जालं की शांत राहूचे, भल्ली इम्पॉर्टंट एक्झामा दिसा फुडे. 3 दीस आरामतेन 8 आवर्सची आरामतेन नींद घेना, लाईट रिविजन करा आणि सिर्फ फोकस करवा प्रॉपर की तुमचे एम का असे. बस 130 डेजचे तुमचो स्प्रिंट रोड मॅप क्लियर. एटली चीजो क्लियर कवर करा आणि प्रिलिम्स झूम करून अपियर करा. प्रॉपर पडला हा स्ट्रक्चर सर वळखून पडला हा, तुम्ही प्रिलिम्स क्लियर करता. सो इनशाल्लाह फॉर्मसाई टुमॉरो चेक युअर एलिजिबिलिटी. फॉर्मसाईकच नोटिफिकेशन येतलो का असे काय एलिजिबिलिटी असे, कितले अटेम्प्ट्स वगैरे जरा चीजो राहता ते एकदा ऑनलाईन वचून करून चेक करून पला जराशी. तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट सर फायनल करा, फायनलाइज करा आणि अप्लाय करा. जे कितली तुमचो नियर बाय जो कोण तुका सेंटर येता तिंगा अप्लाय करून धरवा. सो नाव बीजे एक चीज तुमकां भल्ली इम्पॉर्टंट सांगता मी, हो रोड मॅप जालो. येता तुम्ही बोलतले की मुराद भाऊ आपलं सांगलो वय 130 डेज भितर जानेवारी टू फेब्रुवारी भितर एटलो क्लियर करू का. ही एक रात पढाई राहता. हे जे सबब मानचे कोणी सांगूचे ना तुमकां. 1 वर्साचो टायम, 1 वर्साच्या टायमा भितर तुम्ही ही सावोस क्लियर करूचे जरा टफ राहता. भल्ली कम मानचे करून आयला हा फर्स्ट अटेम्प्ट भितर. अटेम्प्ट फर्स्ट दिल्ले तेन पढाई सुरू केले भल्ली फुडें. 1 वर्सा भितर हे पळोवचे 1 मासा भितर एटली इजी नाही. ही जे कोणती स्टडीज असे हे तुम्ही मी एडवाइस करता म्हजी चेडवां, वेन यू आर इन 8, 9 and 10 स्टँडर्ड स्टार्ट युअर प्रिपरेशन. पढू सुरू करा. सब्जेक्ट पढूक आसूं काय तुमकां रॉकेट सायन्स नाही हेजे भितर. आमी स्कूल्स भितर वता एटलो एडमिशन फीज दिता. का जाता एटलो एडमिशन दिवन फीज दिता, एक्झाम पास करता. तेमी ते चेडवा बसून करून तुम्ही एक क्वेश्चन करा, तुम्ही तेजो आन्सर देऊ शकी नाही. तो रट्टा मारून पडतलो आज फावसे का करतलो फ्युचर भितर. बेटा कांय जावं शकूचे नाही. अगरशी तुम्ही रट्टा मारून करतले हे करतले कांय जायना, फ्युचर नाही तेजे भितर. सो दिस इज स्कूल्स रिस्पॉन्सिबिलिटी टू गिव देम द प्रॉपर प्रॅक्टिकल नॉलेज जे कितले जाता. एक्झाम सबब प्रिपेअर करू नका, ते चेडवाक तुम्ही लाईफ सबब तेजी प्रिपेअर करा. सो मी गावा भितर तुमकां सांगलो तो शायद भल्ली जाणां कळटा की मी एक एनुअल हेल्थ स्क्रीनिंग प्रोग्राम हर वर्सा मी गावाचे हर एक स्कूला भितर कंडक्ट करू चाहते वाटे. 1-2 स्कूला भितर 2 to 3 स्कूला भितर मी प्रपोजल दिला ते. येता तिंगाच्यो तेंच्यो एक्सेप्टन्स अजून आयला नाही म्हाका. येता मी इन्शाल्लाह ऑन मोस्ट प्रोबॅबली 15 or 16 जानेवारी आय एम देर इन भटकल. मी बीजे कडेन वचून करून जातलो मी ती स्कूला भितर मॅनेजमेंट सरी वचून करून मागीर आपला म्हाका ती अप्रुवलची डेट घेवनूकच. ठीक आहे, आपल्याला हीच चिजो हेल्थ भल्ली इम्पॉर्टंट. अगर सी चेडू हेल्दी रावचे नाही, एज्युकेशन तेजो घट जावचे नाही. ही अननेसेसरी चिजो न्हय. ही annual health screening is a very much necessary thing to do at any schools and colleges. हे गव्हर्नमेंटचे प्रॉपर गाईडलाईन असे. गव्हर्नमेंट रिक्वेस्ट करते ना, गव्हर्नमेंट बोलता की हर वर्षा स्क्रीनिंग प्रोग्राम करा. आणि किशी करता ते तुमचे उपर एक्सपर्टीज आणि तुमचे उपर डिपेंड असे की का पलते वाटते तुम्ही ती चेडवा भितर काही प्रॉब्लेम कच नाही. तुम्ही सगळं चेडवाची बॉडी एक्झामिन केले, अगरशी चेडवाचे एकदम नॉर्मल आयला आम्ही का खुश जातले न्ही. ॲज अ पॅरंट यू विल ओनली बी हॅपी की आपल्या चेडवा भितर काही बिमारी नाही, आपलं चेडू एकदम तंदुरुस्त होते. जे कोणी चेडवा भितर काय प्रॉब्लेम जाते असे तुम्ही ती इमर्जन्सीज भितर कन्वर्ट जाण्या फुडें तुम्ही ती चेडवा डॉक्टराकडे दाखवून करून क्लियर करू शकता. सो हेल्थ कीप योर बॉडी हेल्दी अँड एज्युकेशन उपर फोकस करा. ही 2 चीजों घेतला तुम्ही काको करू शकता जिंदगी भितर. सो भल्ली टायम जालो, मगर शॉर्ट भितर मी बोलूच्या सबब कोशिश केलो. सो म्हजेको हिंगा टायम जाले जाल्यार रिविजन सबब तुमचेको हिंगा जाले.
सो ही व्हिडिओ जे कोणी पलते वाटे स्टार्ट करीना फुडें प्रॉपर कॉपी भितर भरून धरवा काका चीजो अशी स्टार्ट प्रिपेरिंग फॉर इट. जे कोणी चॅनल अपियर करू चाहते वाटे त्या करते वाटे तर प्रिपरेशन चालू केला या 26 भितर. दिस इज द करेक्ट टाइम वेर यू हॅव टू स्टार्ट मेकिंग योर प्रॉपर शेड्यूल्ड टाइम टेबल. एक चीजो टाइम टेबल भितर घाला. एक चीजो तुम्ही कितना उठतले, कितना पडू, नाश्ता कितना करतले, पडतले कितना, दरम्यान ब्रेक 5 मिनिट 10 मिनिट दरम्यान जरा ब्रेक्स दिया. कोणते सब्जेक्ट राहतले ते जे मग बिजी राहता की लंच जातलो नावजेचो टायमिंग अलग काढा. एक 5 मिनिट एक्स्ट्रा दिया. वापस आल्या मग बिजी तुम्ही काय चहा पिला ते पिले, चहा पिले काही स्नॅक्स हे केले, बिजी पडूचे वडगुची टाइम, पडूचो टाइम, खावचो पिवचो नावजेचो सव्वच टाइम प्रॉपर काढून प्रॉपर शेड्यूल टाइम टेबल केले तुम्ही 8 मंथ्स राहता. 8 मंथ्स भितर एक्झाम क्रॅक 100% करू शकता. कळलं नाही दुसरे वर्षा तुम्ही सेकंड अटेम्प्ट भितर करता तुम्ही की का बोला तुमका वळखू पडता का गलती हो आपण लास्ट प्रिपरेशन भितर केलो तो पेपर किशी येता. यू विल गेट द आयडिया. भल्ली से चलो फर्स्ट अटेम्प्ट भितर क्लियर केला करी ना नको बेजार करूचे न्ही. नॉलेज तुमचे कडेन एटली राहता न्ही सगळे इंडिया भितर जे कितले बाकी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असे न्ही CDS जालो, डिफेन्स भितर NDA जालो, ही सर एक्झाम्स तुम्ही एक चुटकी बराबरचे काम तुमचे ते क्लियर करूचे आसा. तुमकां पडूचेकूच जरूरत पडना. तो लेवलचे नॉलेज तुमकां राहता जे घेता तुम्ही UPSC अपियर करता. सो ऑल द बेस्ट. आणि म्हाका आनी आमकां भल्ली धक्कन IAS आनी IPS ऑफिसरां आमच्या गांवा भितर वेलकम करूंक उडस जबरदस्त सेलिब्रेशन सरी इन्शाल्लाह आमी करचे प्लान करतले तुमच्यो. सो स्टे फोकस आणि डिसिप्लिन मेंटेन करून धरवा आपले भितर. माइंड स्ट्रॉंग धरवा, फोकस राहा. सव्वच फोन, मोबाईल फोन, सोशल मीडिया सव्वच अलग करा. एक रूम प्रॉपर शांती जे बेसून करून तुम्ही पडू शकता. प्रिपेअर करा. इन्शाल्लाह भल्ली तक तुम्ही क्रॅक करू शकता IPS अँड IAS विच वर यू लाईक तुमचे जे पर असेल ते. रँकिंग उपर डिपेंड असे क्रॅक करा. इन्शाल्लाह आजमोतले सच्चा आणि निक्की नियतन करतले इन्शाल्लाह जरूर जातले. अँड वी नीड गुड ऑफिसर्स इन आर कम्युनिटी. सो हे जेनकर मी व्हिडिओ कंप्लीट करता. ऑल द व्हेरी बेस्ट. फावसे जरा असे ऑनलाईन वचून पला जे कोणी डेडिकेट करू चाहते वाटे काका चेंजेस आयला बिजी काय अगरशी एलिजिबिलिटी भितर काय प्रॉब्लेम असे का जाता किशे असे पला. ओके, अस्सलामु अलैकुम.